ग्रंथ श्री गजानन विजय अध्याय 7। श्री गणेशाय नमः। जय जयाजी राघवा रामा, जय जयाजी मेघश्यामा, संत जनांचा विश्रामा, सीतापते दाशरथे। तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी। तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी, जे जे इच्छित ते ते नेई, काम आपले तडीला। भूपतीचा वशिला जाणते देवा लादला, तो वंद्य होतो दिवाणाला। नीच कितीही असला तरी ऐशा अमोघ कृपेला, होई कामी योग्य बला। याचा तो मी विचार केला, तो ऐसे आले कळोन। नाही ज्ञान नाही भक्ती, खरी खुरी हे श्रीपती। ऐसी आहे माझी स्थिती, शोचनीय पांडुरंगा। मन सदा आषाळभूत, ते न कदा स्थिर होत। नाना विकल्प मनात, येऊ लागती वरच्यावरी। मग ऐशा पातक्याला, केवी लाधावा वशिला। तुझ्या सांग जगतपाला, हे व्यवहारिक म्हणणे असे। तुला आवडी पातक्याची, मनापासून आहे साची। ऐसी साक्ष पुराणाची, आहे की दीनबंधो। पुण्यवानाने तारण, केल्यान काही नवल जाण। जो पातक्या लागून, उद्धरितसे तोच मोठा। या जगती तुझ्याहून, मोठा नाही कोणी आन। देवा मम पातका लागून, किमपि आता पाहू नको। रक्षी आपला मोठेपणा, मज सांभाळी नारायणा। दासगणू शरणचरणा, आता उपेक्षा करू नका। हा मारुतीचा उत्सव, करीत होता अवघा गाव। याचा पुढारी खंडेराव, पाटील गणेश कुळीचा। हे पाटील घराणे जाण, आहे अति पुरातन। घरचे धन कनक संपन्न, पसारा थोर शेतीचा। पूर्वीपासून त्यांच्या घरी, संत सेवा होती खरी। आली भाग्य जमेदारी, मग काय विचारिता। महादाजी पाटलास, 2 मुलगे औरस। थोरल्या त्या पुत्रास, नाव असे कडताजी। कुकाजी तो धाकटा, पंढरीचा भक्तनिका। गोमाजीचा उपदेश देखा, होता या घराण्याते। पाटील कडताची कारण, मुलगे होते 6 जण। कुकाजी नुसता भाग्यवान, पुत्र नव्हता त्याचे कुशी। कडताजी पावता मरण, 6 मुलांचे संगोपन। कुकाजीने केले जाण, जन्मदात्या बापावरी। कुकाजीच्या आमदानीत, भरभराट झाली बहुत। अष्टसिद्धी सदनात, वाटे नांदू लागल्या। पाटील कुकाजीनंतर, खंडू करी कारभार। त्याच्या पुढे साचार, काही न चाले कोणाचे। या खंडू पाटलाप्रती 5 बंधू निश्चिते, गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी। आधीच पाटील जमेदार, सत्ता हाती साचार। पैशाचा तो निघे धुय, जयाची या सदनामध्ये। बंधू सारे तालीम करती, दांडपट्टे खेळती। कुस्तीचा तो शोक अति, होता हरी पाटलास। उत्सव नावाचा मारुतीचा, तरी जय जयकार पाटलाचा। म्हणतील तो शब्द त्यांचा, झेलणे भाग रयतेला। नेहमी कटकटी मारामाऱ्या, शेगावात होती खऱ्या। पाटील एक्या मापी साऱ्या, लोकांप्रती मोजतसे। हा सज्जन साधुसंत, हे न त्याच्या मनी येत। वाटेल त्या बोलती सत्य, अद्वा तद्वा यथामती। असो पाटील बंधूंनी, राऊळात येऊनी। महाराजांते हेटाळणी, करण्याचे ते सुरू केले। कोणी म्हणावे पिशागण्या, खातोस का ताकगण्या। ऐशा गोष्टी अति उण्या, त्यांनी कराव्या समर्थांसी। कोणी म्हणावे खेळ कुस्ती, आम्हा सवे निश्चिती। तुला लोक बोलती, योग योगेश्वर म्हणून। त्यांचे धाव प्रत्यंतर, ना तरी आम्ही देऊ मार। याचा खरी विचार, बऱ्या बोलाने येधवा। त्यांचे बोल ऐकावे, समर्थांनी न उत्तर द्यावे। अवघे हसण्यावरी न्यावे, कोपन धरावा यत्किंचित। ऐसा उर्मट प्रकार, मंदिरी चाले निरंतर। म्हणून पाटील भास्कर, समर्थांसी ऐसे वदला। नका महाराज येथे राहू, चला अकोली ग्रामा जाऊ। ही पाटील पोरे माजली बहु, यांचा नको संबंध। हे शक्तीने माजले, लक्ष्मीने धुंद झाले। सत्तेपुढे काही न चाले, येथे यांची पाटीलकी। गजानन बोलले त्यावरी, भास्करा थोडा दम धरी। ही पाटील मंडळी सारी, आहेत माझे परमभक्त। मात्र विनयाप्रती थारा, त्यांच्यापाशी नाही जरा।
शोधून पहा अंतरा, त्यांच्या म्हणजे कळेल तुझं. ही पोरे पाटलाची, माझी लेकरे आहे साची. कृपा आहे संतांची, यांच्या कुळावर भास्करा. जमेदारा उर्मटपण, हेच आहे भूषण. काय वाघाचे ते वजन, असावे सांग गायीपरी. तलवारीचा मऊपणा, मोडी उपयोगी नाही जाणा. अग्नीने तुथंडपणा, सांग धरावा कवण्यारीती. गेल्यावरी काही काळ, हा उर्मटपणा जाईल. पावसाळ्याचे गढूळ जल, हिवाळ्यात नितळ होई. एके दिवशी पाटील हरी, आला मारुतीच्या मंदिरी. महाराजांना धरून करी, म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करीन चित, चला जाऊ तालमीत. उगेन बैसे ऐसे म्हणत, गणगणगणात बोते. तुझे प्रस्त माजले बहु, ते खरे खोटे आज पाहू. मला पाडसी तरी देऊ, तुला मोठे बक्षीस. ते समर्थान मानवले, दोघे तालमीमध्ये गेले. समर्थांनी कौतुक केले, ते आता परीसा. खाली बसले गजानन, उठीव आता मज लागून. असलास जरी पैलवान, तरी साच करशील हे. हरी पाटील उठवावया, लागला यत्न करावया. परी ते अवघे गेले वाया, हालेनाथ समर्थ मुळी. घामाघूम तनु झाली, शक्तीची ती कमाल केली. पेच झाली निर्बळी, समर्थांसी झुंजता. हरी म्हणे मनात, हा केवढा तरी सशक्त. अचल ऐसा पर्वत, याच्या पुढे येईल उणा. हा किडकिडीत दिसतो तरी, शक्ती याची गजापरी. घोड्या आमच्या नानावरी, आजवर याने सहन केल्या. याचे हेच कारण, हा गजापरी बलवान. आम्ही जंबुका समान, म्हणून नाही रागावल्या. जंबुकाच्या चेष्टेला, गजपती का मानी बला. श्वानाची या भुंकण्याला, व्याघ्रदे ना किंमत. काही असो त्याच्या पायी, आता ठेवणे आली डोई. आजपर्यंत मी नाही, कवणाचे ही नमन केले. समर्थ म्हणे हरीला, आता बक्षीस द्या आम्हाला. ना तरी चित मजला, तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी, शोकश्रेष्ठ सर्वांहुनी. कृष्ण बलरामे बालपणी, ऐशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिक आणि चाणूर, मल्ल विद्येने परमेश्वर. वदिता झाला साचार, जे देहरक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते गरदार. तिसरीचा तो प्रकार, आहे धनमानाचा. तुझ्याप्रमाणे पूतनारी, पाटील होता यवनातिरी. गोकुळींची पोरे सारी, त्यांनी केली सशक्त. तैसे तुवा करावे, शरीर बला वाढवावे. ना तरी हे सोडावे, पाटील नाव आपुले. हेच बक्षीस द्यावे मज, ना तरी कुस्ती करी आज. येणे रती उतरला माझ, समर्थांनी हरीचा. हरी म्हणे समर्थाच, आपली कृपा असल्यास. शेगावच्या लेकरांस सशक्त करता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने. ते मुळात असती शहाणे, त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून, हरीने दिले सोडून अद्वा तद्वा भाषण. करणे पुण्य पुरुषाशी, ही पाहून त्याची कृती. इतर बंधू बोलती, हरी तू त्या जोगड्याप्रती का भीतोस कळेना. आपण पाटलाचे कुमार, या गावीचे जमेदार. तेच तू का रे ठेवीशी शिर. पदी त्या नागव्याच्या, त्या पिशाचे थोतांड. गावी माजले उदंड, त्याचा पाहिजे काढला दांड. लोका सावध करावया, ऐसेन जरी आपण केले. तरी लोक अवघे होतील कुळे. पाटलाचे कर्तव्य भले, गावा हुशार करण्याचे. मैंद साधूचे वेश घेती, वेड्या वाकड्या कृत्या करती. बाया बापड्या भोंदिती, याचा करी विचार. सोन्या कस लावला विना, न कळे रे सोनेपणा. तुकारामाचा शांतपणा, कडून आला उसाने. ज्ञानेश देवा साधू कळला, जेव्हा रेडा वेद बोलला. परीक्षे विण कवणाला, अस्तानिमान देऊ नये. चाल परीक्षा दयाची, आपण आज करू साची. मोडी घेऊन उसाची, मंदिरात पातले. हरीनं काही बोलला. इतरांनी प्रश्न केला, अरे पिशा या उसाला खातोस का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची, तरी एक अट आमची आहे ती तू मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रहार, तुझ्या येदवा अंगावर. याचे वळ ना उठले जर, तरीच योगी मानू तुला. ऐसे भाषण ऐकले, महाराज काही न बोलले. लेकराचे बालिश चाळे, मणीन आणि सुज्ञ कदा. मारुती म्हणाला त्यावर, अरे हा भ्याला साचार. उसाचा तो खाण्या मार, हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संपत्ती. त्याने दिदली आपणाप्रती, आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले, ऊस करी घेतले.
समर्थांची मारण्यावले आले चढून अंगावर. ते पाहता हरिनर मंदिरी जे होते इतर ते पळू लागले भरावर. भास्कर तेवढा जवळ असे भास्कर म्हणे पोरांसी नका मारू समर्थांसी. या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य. तुमचे असावे दयाभूत अंतःकरण दीनांविषयी. हे महासाधू तुम्हासी जरी न वाटतील मानसी. तरी हीन दिन लेखून द्यासी द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी ते चाल करती वाघावरी. उगीच बंदूक घेऊन करी न मारती नागतोडा. मारुतीने जाळली रावणाची लंकावरी. उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकले सारे. गावीचे लोक अत्यादरे योग योगेश्वर म्हणतीया. म्हणून त्याचा पहाया योग. येथे आलो आम्ही चांग यात न घ्यावा तुम्ही भाग. पहा मौज दुरुनी ऊस घेऊन हातात. मारू लागले समर्थांप्रत जैशा का झोडितात. ओंब्या शेती कृषीवल परीन महाराज डगमगले. मुला पाहून हसत बसले कोठेही ना उमटले वळद्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली चरणी त्यांच्या लागली. म्हणती खराच आहे बरी हा योग योगेश्वर. महाराज म्हणती पोरांना मुलांना तुमच्या कराला असेल अति त्रास झाला. मारण्याने मज लागी त्या श्रमाचा करण्या नाश. काढून देतो इक्षुरस तुम्हा लागी प्यावयास. या बसा माझ्या पुढे ऐसे म्हण घेतला एक ऊस करीवला. हातानेच पिळून त्याला रच काढिला पात्रामध्ये. या ऊसाची अवघी मोळी समर्थांनी पहा पिळली आणि प्याया कारणे दिली. रसन व्हाळी पोरांचा श्री गजानन पुण्यपुरुष चरका वाचून काढला रस. ते पाहता बालकास अति आनंद झाला. लोक म्हणती ही योगशक्ती दंतकथा मुळी नसती. योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती असे. पौष्टिक पदार्थ शक्ती येते परिण येसी कायम टिकते. सशक्त आपल्या राष्ट्राते करणे असल्या योगशिका. हे सतत सुचवावयासी पाटील अर्भकांशी करे काढून सांशी. दाविते झाले श्रोते हो समर्थांसी वंदून. गेली पोरे निघून खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले. दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात. त्याचा आज आम्हाप्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथली सारी हकीकत त्याला खरी. ती एकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला. परी मार्दव वाणीला मुळी नव्हते किंचित. गण्या गजा ऐसे म्हटले पाटील समर्थांकारणे. अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम अत्यंतिक जे काही तेथे असे घडून येई. आई लेकरन माझी होई भाषण अरे तुरेचे. हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला तोही सांगतो एकावला सावधान चित्ताने. नोकर चाकर हीन दिन यांच्या सेवेत जे भाषण करती संभावित जन तेही एकरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची. कांग किरयत गावची लेकरे त्याची निसंशय. श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्था कारणे काही न दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी परी प्रेम उपजे अंतकरणी. पहा नारळा लागुनी वरकरवंटी खोबरे आत. याच न्याय तयाचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी. तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी. मग कार्य तुझी वैखरी मुग्ध होते त्यांच्या पुढे. तुला नाही पोरं बाळ माझा झाला वृद्धापकाळ. नातवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना. म्हणावे त्या करून करुणा पोर एखादे द्यावज. जो खरा साधू असाल सत्य पुरतील तुझे मनोरथ. आणि माझाही अवघा हेत तडीस जाईल त्या योगे. साधू पुरुषा अशक्य काही जगत रही या उरले नाही. संत लाभाचा करून घेई काही आपणा उपयोग. ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले. मारुतीच्या मंदिरवले ते एका येणरती. अरे गण्या माझा चुलता वृद्धा झाला आहे आता. इच्छा उपदरी त्याच्या चित्ता नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझ प्रती. इच्छा मनीच्या पूर्ण होती ऐसे लोक सांगतात. त्याचे दावी प्रत्यंतर उगा नको करू उशीर.
तुझ्या पायी ज्याचे सिर तो का राहावा निपुत्रिक. ऐसे भाषण ऐकले महाराज ज्यांचे बोलले. आज हे उत्तम घडून आले त्वान याचना केली आम्हा. सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असशी निगुती. मग विनंती आम्हा प्रती का करतोस कळेना. धन आणि बलापुढे अवघेच म्हणशी बापुढे. मग का रे हे न घडे सहाय्य धन बलाच्या. तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेंढ्या अति. तुझे कोणी न मोडती जनशब्द या वरडात. मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करशी बला. आपणा पुत्र द्यावयाला हेच कोडे पडले मज. खंडू करी भाषण ही गोष्ट ना यत्नाधीन. पिके पाण्या वाजून येती जरी जगामध्ये. तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणी. दुष्काळात जमिनी पडती उताण्या ख्यात दे. मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालवी नर. तैसाच हाही प्रकार येथे नगती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था. तू केलीस याचना आता मज कारणे पोराची. याचना म्हणजे मागणे भीक हे तू आज केले देख. तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी. परी मी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी बीड त्याला न हे काही जड. तू घरचा आहेस जड रस आंब्याचा द्विजा घाली. हे मम मानी प्रमाण वचन पुत्र होईल तुझ कारण. आम्ररसाचे भोजन दर साल घाली ब्राह्मणा. हे खंडून ऐकले घरी येऊन सांगितले. कुकाजीसे निवेदिले मंदिराचे वर्तमान. हे एकदा कुकाजीस आनंद झाला बहुवस. तो काही लोटता दिवस समर्थवचना झाले खरे. कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची. नवमास पूर्ण झाले तिजलागी पुत्र झाला. खंडू पाटील आनंदला कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे. त्याने धर्म केला बहु गरिबा दिले गुळ गहू. पेढे भरवीचा दिला खाऊ गावांतील अर्वकांना. थाटात झाले वारसे भिकू नाव ठेवलेसे. पुढे बाळ वाढला असे शुक्ल बक्षीच्या इंदुबरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणां कारण. तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी कोठून होईल असत तरी. पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. हा बोलबाला पाटलाचा देशमुखा पटला न साचा. शेगाव हा दुफळीचा गाव पहिल्यापासून. एक फळी देशमुखांची एक फळी पाटलांची. अंतःकरण एकमेकाची मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपल्या डावात एकमेकांचा करण्याघात. सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा. या तरी दोन तंत्री होत एकमेकांपुढे श्वान. येता गुरगुर रोकडी. तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात. 36चा आकडा सत्य झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली अशी कुकाची झाले स्वर्गवासी. पाहून या नातवंडांची भीमातटी पंढरीत. तेने खंडूंचे उद्विग्न मन गेले सहज होऊन. तो म्हणे छत्रपूर्ण आज माझ ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी. तो आधार माझा श्रीहरी कारणेलास काढून. ऐशी संधी पाहून बालंट आणया कारण. पाटलावडी सवरपूर्ण मिळाले देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हा व्रत. ही जमेदारी खाण सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दास गणविरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. परिसा श्रोते सावचित्त कुकर्तांते सोडूनिया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तमोऽध्यायः.